कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असून धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे। सातारा जिल्ह्यासह कोयना धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीत आज पुन्हा 2 फुटांनी वाढ झाली आहे। आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी 30 फुटांवर गेली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये महापुराची चिंता पसरली आहे। सांगलीमध्ये 30 फूट पाणी पातळी गेल्याने प्रशासन आता सतर्क झाले। महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, आपत्ती यंत्रणेचे कर्मचारी पूरपट्ट्यात ठाण मांडून आहेत। कर्नाळ रोडवरील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील 15 कुटुंबियांचं स्थलांतर बदाम चौकातील शाळेमध्ये करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे। आज सकाळी पाणी पातळी वाढताच सूर्यवंशी प्लॉटमधील 8 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आले। नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःहून घरातील साहित्य बाहेर काढत दुसऱ्या ठिकाणी गेले। दरम्यान अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेकचा विसर्ग कायम आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच राहिलाय। कोयना धरण क्षेत्रात 176 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 68.83 टीएमसी इतका पाणी साठा झालाय। कालबाऊ विद्युतगृहाद्वारे कोयना धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होते। याशिवाय वारणा आणि कृष्णा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली कायम आहेत। पावसाचा जोर वाढल्यामुळे मंगळवारी 27 फुटांवर असलेली पातळी आज सकाळी आयर्विन पुलाची पाणी पातळी 30 फुटांवर पोहोचली। शिराळा तालुक्यातही अतिवृष्टी झाली आहे। वाळवा तालुक्यातील अनेक मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे।